नमस्कार. ॲग्रोसॉल फार्म प्रोडक्ट LLP कंपनीत आहे. आपण काकाजी खैरनार यांच्याकडे आलेलो आहोत. आज काकाजी खैरनार यांचं गाव कोटबेल, तालुका सटाणा, जिल्हा नाशिक आहे. काकाजी, तुम्ही ह्या वर्षी ॲग्रोसॉलचा क्रॉप प्रोटेक्ट हा पेपर घेतला. तुम्हाला काय वाटतं की पहिल्या तुम्ही ओपन बाग म्हणजे ओपनमध्ये बागा करत होता आणि आत्ताची ज्या बागेमध्ये काय चॅलेंजेस आणि काय तुम्हाला फेस करावं वाटतं? आम्हाला फवारणीमध्ये बचत झाली. परत ओपनमध्ये आम्हाला खूप त्रास व्हायचा, जेणेकरून म्हणजे करपाने आम्हाला 1-2 वर्ष तर प्लॉटच सोडले आम्ही. म्हणजे प्लॉट सोडले म्हणजे काय केलं? म्हणजे पुढे करप्याने यूज दिले नाही. बरं. जिथं 10 टन माल निघायला पाहिजे तिथे 1-2 मग काढलेच नाही, सोडून दिले. अरे बापरे. मग त्याच्यानंतर आमचे काका अण्णा पाटील आहेत आमच्याच गावातले, त्यांनी पेपर टाकलेला होता. ओके. मग त्यांचं मार्गदर्शन घेऊन आम्ही पण पेपर टाकून बघितला. यावर्षी आमचं पहिलंच वर्ष होतं. मग यावर्षी करप्याचाही प्रॉब्लेम आला नाही. आम्हाला भुरीवरती थोडं जास्त काम करावं लागलं. डावणीचा तर बिलकुल नाही, डावणीचा दिसलाच नाही आम्हाला आतापर्यंत. आता प्लॉट काढणीला आहेत आमचे. परत पाणी थोडं जास्त द्यावं लागतं. ओके. ओपन प्लॉटमध्ये आणि आता प्लास्टिकच्या प्लॉटमध्ये जे बाग फुटणे म्हणतो आपण सुरुवातीला, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला काय फरक जाणवला का? त्याच्या 2 दिवसाचा आधी बाग फुटतो. 2 दिवस अगोदर फुटतो. 2 दिवस अगोदर. का असं वाटतंय तुम्हाला? म्हणजे तुम्हाला थोडंसं काय त्याचं टेम्परेचर मेंटेन असं काहीतरी होत असेल. बरं. डॉर्मेक्स चांगलं काम करतं. जे आपण ओपन मध्ये जर पेस्ट लावली तर ते पावसाने लगेच धुतली जाते. आणि आमचा अर्ली सीझन असतो, त्याच्यामुळे आमच्याकडे पाऊस हा कंटिन्यू चालू असतो, जेणेकरून सेटिंग पर्यंत. मग आम्हाला तो धुतलं जात नाही, त्याच्यामुळे मग चांगला बेनिफिट भेटतो. काकाजी, पाण्याचं नियोजन कसं करताय तुम्ही? पाण्याचं नियोजन आमचं काय, तिसऱ्या दिवशी पाणी देतो आम्ही. पण पाणी जास्त द्यावं लागतं, कमी द्यावं लागतं? थोडं जास्त द्यावं लागतं. थोडं जास्त द्यावं लागतं. आणि याच्यामुळे काय होतं, आम्ही M45 साधी बुरशीनाशक जरी वापरलं ना, पेपरमुळे ते वेस्टेजच जात नाही. अरे वा. म्हणजे जे आम्ही जे चांगलं औषध जे 2-2, 4-4 हजार रुपये लिटरचं औषध मारायची आम्हाला गरज यायची का, ती आता आम्ही हजारामध्ये आम्ही ते काम म्हणजे ते तुमच्या औषध फवारणीमध्ये तुम्हाला बचत होते. औषधाची चांगल्या प्रकारे बचत झाली आणि आम्ही आनंदी आहोत तुमच्या पेपरमुळे. आणि काय वाटतं, तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू शकाल? सर्वांनी पेपर टाकावे. बागा जर वाचवायची असतील आणि 2 पैसे कमवायचे असतील तर पेपर टाकलाच पाहिजे, आणि पेपर टाकूनच घ्यावा. कारण पेपरमुळे लस्टर चांगल्या प्रकारे येतं, पाऊस त्याच्यावरती जात नाही, त्याच्यामुळे दुसरा काही प्रॉब्लेमच येत नाही. भुरीवर एकदा चांगलं नियोजन केलं तर दुसरा काहीच प्रॉब्लेम नाही. थोडंसं तुम्ही भुरीवरती म्हणजे ॲडव्हान्स मध्ये 8-10 दिवस अगोदर जर नियोजन केलं तर तुम्हाला तो सुद्धा प्रॉब्लेम तुमचा प्रॉब्लेम आमचा कमी होऊन जाईल. नाही, आमच्या प्लॉटवरती नाही येत, आमच्या काकांनी टाकलेले आहे, त्याच्यामुळे आम्हाला अनुभव तिथून भेटत गेला. ओके. तुमच्या प्लॉटवरती भुरी पण नाही, डावणी पण नाही, करपा तर बिलकुल नाही. अरे वा. काहीच नाही. चला, इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय म्हणजे अजून काय मार्गदर्शन कराल की बाबा त्यांनी काय शेतकऱ्यांनी बागा वाचवायची असतील तर पेपर हा टाकलाच पाहिजे. ओके. पेपर टाकल्यामुळे चांगले फायदे आहेत. भले तुमचा 10 एकर असेल तर तुम्ही 1 एकर साठी तरी. अरे वा, हे सगळ्यात महत्वाचं सांगितलं काकाजी. 10 एकर असतील तर 1 एकर तरी तुम्ही टाकून घ्या. सुरुवातीला 1 एकर तरी टाकून घ्यावा. 1 एकर टाकला तर तुम्ही तिसऱ्या वर्षी 10 एकर टाकून घ्या. हे मी माझ्या अनुभवातून सांगतोय. अरे वा वा, हे खूप मोलाचं मार्गदर्शन केलं काकाजी. काकाजी, धन्यवाद.